निष्ठुर आहे, अत्यंत कर्कश आहे, ते घेऊन जाईल. कधी मरण येईल याची कोणती कल्पना आपल्याकडे नाही, आपल्याला ती करता येत नाही आणि कोणतंही अनुमान मरणाच्या संबंधानं आतापर्यंत कधी सिद्ध झालेलं नाही. मग आमच्या हातात काय आहे? आमच्या हातात काही नाही. आमचा आत्ताचा क्षण एवढाच आमच्या हातात आहे. एवढा एकच क्षण आमच्या हातात आहे. पुढे काय होणार माहित नाही. कोणत्याही क्षणी माणसाचा प्राण जाऊ शकतो. आता आमच्या जीवनामध्ये जो उपलब्ध क्षण आहे तेवढाच आमच्या हातात आहे. त्याच्या पुढे काय, उद्या काय आम्हाला माहित नाही. ते मुस्लिम महाराज होते, मुस्लिम आपले हिंदूंचं कीर्तन करायचे. शोककाले कीर्तन करता करता त्यांना मृत्यू आलेला. अतीत अनागत भेदवा प्रत्युत्पन्नेन वर्तयो. मुस्लिम महाराज एकदम बारीक कीर्तन करायचे. मुस्लिम असो, शोकाचा काळ आला म्हणून शोक करू नकोस, आनंदाचा काळ आला म्हणून उत्पन्न उन्मत्त होऊ नकोस. मागचा पुढचा फार विचार करू नको. वर्तमानात जग, प्रत्युत्पन्नेन वर्तय. तू वर्तमानात राहा. आत्ताचा क्षण एवढाच आमच्या हातात आहे. कोणताही क्षण मानवी जीवनातला शेवटचा क्षण असू शकतो. मी पुन्हा एकदा सांगतोय, मी आपल्याला बिलकुल घालावं या विचारात नाहीये. मी तुम्हाला घाबरवत नाहीये. मी फक्त वस्तुस्थितीची जाणीव करून देतो. आणि एवढा एकच क्षण जर आमच्या हातात असेल, वर्तमानातला एवढा एक क्षण, आता काय करायचंय ते ठरवा. मी उद्या करतो नाही होत, बघ नाही.